कालिका फाइटर्स बनाम रूपेश 11 बेतुल्ला। कालिका फाइटर्स सुनकेरी बनाम रूपेश 11 बेतुल के बीचों बीच जो दोनों ही टीमों के बीच जो ये इस टूर्नामेंट का पहला जो मैच यानी कि इस टूर्नामेंट का आगाज होता हुआ इस क्रिकेट के महाकुंभ का जो आयोजन किया था बेतुल चौचार क्लब गाबित समाज, जिन्होंने और रुपेश शिलन की ओर से दोनों ही सलामी जोड़ी इस समय मैदान पर स्ट्राइक पर रहेंगे मेरे ख्याल से रुपेश इलेवन के आइकॉन खिलाड़ी तथा कप्तान रविराज और नॉन स्ट्राइक पर प्रेम। यही जोड़ी जो जीपीएल में भी काफी खूबसूरत काफी खूबसूरत सलामी साझेदारी यहाँ पर इसी जोड़ी को रुपेश 11 भी बरकरार रखते हुए यहाँ पर फिलहाल कुछ भी हो दोनों ही सलामी जोड़ी रविराज तथा प्रेम। ओके चालेल 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 सांगतो सांगतो और गेंदबाजी का भार संभालने के लिए खुद कप्तान गौतम जो पावर प्ले की ओर लेकर कुल मिलाकर जो 5 ओवरों का मैच कुल मिलाकर 5 ओवर का मैच और प्रति हर एक गेंदबाज को एक और फेंकने का मौका और एक ओवर का जो पावर प्ले यानी कि फील्ड रिस्ट्रिक्शंस सिर्फ 2 खिलाड़ी 30 के गज के बाहर खड़े रह सकते। फिलहाल मैच की शुरुआत होती है पहली गेंद लेकर बेतुल बिग बैश की पटकी हुई गेंद इस बार टप्पा खाने के बाद जो थोड़ी सी धीमी गति से आई गेंद पुल शॉट लगाने का प्रयास था रविराज द्वारा, लेकिन गेंद थोड़ी सी लेट पहुंची। गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं और बिंदी गेंद यानी कि डॉट गेंद के साथ बिग बैश लीग की शुरुआत होती हुई फिर से गौतम कालिका फाइटर्स के कप्तान गौतम इस समय गेंदबाजी पर। हालांकि पहली गेंद डॉट रही, इस बार फिर से 3 क्वार्टर लाइन पर गेंद डाली थी लेकिन खेलने का प्रयास जरूर किया, लेकिन इस बार फिर से गति परिवर्तन के कारण जो परिवर्तन अभी तक नजर नहीं आता हुआ स्कोर बोर्ड में, यानी कि दूसरी गेंद भी डॉट होती हुई। अच्छी शुरुआत कहूंगा मैं कालिका फाइटर्स के लिए। हालांकि पटकी हुई गेंद जरूर थी लेकिन उसका कुछ फायदा नहीं उठा पाए। इस बार फुल एंड डिलीवरी और खेल दिया सर्कल का पूरा इस्तेमाल। 1 बाउंस 4 रन यानी बेतुल बिग बैश लीग का पहला चौका रविराज यानी कि रुपेश 11 की ओर से। चौके के साथ जो इस पारी का आगाज करते हुए इस टूर्नामेंट का आगाज करते हुए यहाँ पर रविराज पिछली 2 गेंदे हल्की सी शॉर्ट ऑफ गेंद जरूर थी लेकिन इस बार सीधे पाले में दिया गेंद। इफ यू गिव मी इन द आर्क आई विल हिट यू आउट ऑफ द पार्क। लेकिन हालांकि 1 बाउंस चौका गया इस टूर्नामेंट का पहला चौका। काफी खूबसूरत मैदान, काफी खूबसूरत सजावट यहाँ पर ऑर्गेनाइजर्स द्वारा। इस बार फिर से पाले में गेंद और फिर से 6 रन यानी कि इस बेतुल बिग बैश लीग का पहला छक्का। इस बार पूरा फायदा पूरी ताकत और इस ताकत के साथ गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर से यानी कि सीमा रेखा पार। 6 रन के लिए पिछले 2 गेंद में इस लीग का जो पहला छक्का और पहला चौका। खूबसूरत शुरुआत, हालांकि पहले पिछली 2 गेंद जो डॉट की थी लेकिन इसके बाद ताबड़तोड़ शुरुआत। फिर से पहले में गेंद खेल दिया, देखना होगा गेंद जाती हुई 1 बाउंस 2 बाउंस रोक दिया उसे। बेहतरीन फील्डिंग, हालांकि रिले फील्डिंग जरूर थी लेकिन बेहतरीन फील्डिंग अपने टीम के लिए 2 रन बचाते हुए यहाँ पर खिलाड़ी पावर प्ले का पूरा इस्तेमाल करते हुए यहाँ पर रविराज जानते हैं सिर्फ 2 फील्डर जो 30 गज के रेखा के बाहर रखे हैं वो फील्डर है लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट। फिलहाल उसका पूरा फायदा उठाते हुए यहाँ पर रविराज
फिर से खेला हुआ शॉट, लेकिन वहां पर फील्डर मौजूद, हवा में गेंद और ये कैच, कोई गलती नहीं है हमारा। रविराज की बारी समाप्त। क्या खूबसूरत कैच, दौड़ जो लगानी पड़ी थी लेकिन अंतिम मोमेंट पर गजा द्वारा क्या खूबसूरत कैच रहा ये। बेहतरीन दौड़ लगाई जजमेंट की और बड़ी मछली फांसते हुए यहां पर जाल में। हालांकि एक ओवर की शुरुआत होती हुई, एक ओवर की शुरुआत के बाद 12 रन जो बन चुके हैं, लेकिन एक बहुमूल्य विकेट, एक अपने आइकॉन खिलाड़ी, अपने कप्तान का विकेट यहां पर खोते हुए रुपेश 11 बेतुल्ला। कल्टा नॉन स्ट्राइक कोंडो अभिजीत, अभिजीत आए हैं नए बल्लेबाज, लेकिन उस समय नॉन स्ट्राइकिंग एंड पर, और पहली बार जो स्ट्राइक लेंगे प्रेम, और गेंदबाजी पर सुजल। सुजल अपने कोट की तथा इस इनिंग की दूसरी ओवर लेकर सुजल आते ही पटकी हुई गेंद, खेला तो जरूर लेकिन वहां पर फील्डर मौजूद हो जाएंगे। सही काम किया फील्डर ने, जैसे ही देखा आगे टप्पा गिर रहा है उसे जजमेंट के साथ पकड़ा और एक रन लेने का मौका। प्रेम ने अपना खाता खोला, पिछले ओवर में दूसरे छोर से सिर्फ देख रहे थे, लेकिन इस बार पहली गेंद पर जो खाता खोल के दोनों ही बल्लेबाजों ने छोर बदला। स्कोर में बढ़ोतरी होती हुई 13-9 पे पहुंचता स्कोर। इस बार बढ़िया गेंद, लेकिन हवा में गेंद और कोई गलती नहीं यहां पर गौतम द्वारा बेहतरीन कैच। हालांकि बल्ले का बाहरी किनारा लिया था और सीधा गेंद गई गौतम के यानी कि लॉन्ग ऑन के हाथ में। कोई गलती नहीं वहां पर फील्डर द्वारा, शून्य पर आउट हुए यहां पर अभिजीत। माले में गेंद जरूर थी लेकिन बल्ले का मुख जो जल्दी ही बंद कर दिया, बल्ले का बाहरी किनारा लिया और गेंद गई सीधे लॉन्ग ऑन के हाथों में। दूसरा विकेट यानी कि दूसरी सफलता मिलती हुई यहां पर कालिका फाइटर्स को। कालिका फाइटर्स की जो बॉडी लैंग्वेज पूरी तरह से चेंज होती हुई, जब तक रविराज ने जो 2 शॉट लगाए उसके बाद हल्के से कंधे गिरते नजर आए थे, लेकिन रविराज उसके बाद जो अभिजीत का विकेट हासिल करने के बाद कंधे ऊंचे उठते हुए, बॉडी लैंग्वेज चेंज और उत्साह बढ़ता हुआ कालिका फाइटर्स के खेमे में। फिलहाल नए बल्लेबाज पप्पन उतरे हैं बल्लेबाजी के लिए। पप्पन जो स्ट्राइक लेंगे और गेंदबाज पर सुजल जो पिछली गेंद पर सफलता हासिल करते हुए। इस बार सीधे पाले में गेंद जरूर थी, लो पुल टॉस गेंद जरूर थी, लंबी हिट लगाने का प्रयास जरूर किया था, लेकिन अब गेंद और बल्ले में दूर दूर तक कोई संपर्क नहीं। हल्की सी मिस फील्डिंग विकेट कीपर द्वारा भी, लेकिन रन लेने का कोई मौका नहीं। गेंद डॉट होती हुई यानी कि बिंदी गेंद। बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अब तक। फिर से उसी दिशा में गेंद, फिर से लो पुल टॉस गेंद, लेकिन बार बार आड़े बल्ले से शॉट खेलने का प्रयास यहां पर पप्पन द्वारा। इस ग्राउंड की आउटफील्ड काफी तेज है, अगर आप गैप में भी इस गेंद को धकेल देते हो तो निश्चित रूप से चौका मिल सकता है आपको, लेकिन समझदारी की बल्लेबाजी करनी होगी। गेंद के लाइन के अंतर्गत खेला, इस बार फिर से ऊंचा का खेला, लेकिन गेंद हवा में कुछ देर के लिए निश्चित रूप से थी, जब तक फील्डर फील्ड करते। 1 रन चुरा लिया और इस 1 रन के बदौलत काफी देर के बाद स्कोर में बढ़ोतरी होती हुई 14 रन यानी 14 रन फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। इस बार फिर से खेला, फुल टॉस गेंद जरूर थी, जमीन के सहारे खेला हुआ शॉट और फील्डर मौजूद नीलेश लेफ्ट हैंड, काफी सटीक थ्रो, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन मना कर दिया वहां पर पप्पन ने। 2 ओवर की समाप्ति, अब तक काफी कीमती यानी किफायती गेंदबाजी। 15 रन जो जरूर बना है 2 ओवर में, यानी कि 7.5 7.5 के हिसाब से जो रन गति बनाते हुए, लेकिन 2 जो बहुमूल्य विकेट खास करके रविराज जैसे बल्लेबाज को आउट करने में कामयाब रही कालिका फाइटर्स। सटीक गेंदबाजी, सही लाइन और लेंथ और सही जो साथ मिल रहा है यहां पर फील्डर्स का भी। बेतुल बिग बैश लीग की ये
पहली मैच और गेंदबाजी पर आए हैं एक गाबी समाज के युवा गेंदबाज उभरते हुए खिलाड़ी गजेंद्रा। गजेंद्रा इस बार खेला हुआ शॉट, पाले में गेंद और आते ही स्वागत कर दिया यहां पर प्रेम ने गजेंद्रा का। सीधे आते ही वार्म अप डिलीवरी जैसे डाली थी सीधे पाले में और गेंद सही कनेक्शन रहा बल्ले के साथ और गेंद गई सीमा रेखा पार करते हुए। बिल्कुल बिग बैशली का ये दूसरा छक्का रहा, यानी कि प्रेम के बल्ले से निकलने वाला ये पहला छक्का। गजेंद्रा लंबी रनअप लेते हुए एक वार्म अप डिलीवरी जैसी डाली थी लेकिन उसे पढ़ लिया और जड़ दिया सीमा रेखा पार 6 रन के लिए। प्रेम एक गाबी समाज के एक उच्च कोटि के बल्लेबाज, उच्च कोटि के ऑलराउंडर प्लेयर है जो इस समय रुपेश 11 में शिरकत करते हुए क्या खूबसूरत बल्लेबाजी का प्रदर्शन। जैसे ही देखा सीधे पाले में गेंद पहुंचा दिया नाले में गेंद को। फिर से इस बार फिर से खेला हुआ शॉट और गेंद गई सीधा सीमा रेखा पार। बैक टू बैक 6 फ्रॉम प्रेम। प्रेम ने चौथे गेयर पर पैर लगते हुए फेरारी की सवारी कर रहे अभी प्रेम। अब तक 2 ओवर में पूरी तरह से बांध के रखा था, पहले गेयर को बदलने नहीं दे रहे थे। हालांकि रविराज ने ताबड़तोड़ बल्लेबाजी करने का प्रयास जरूर किया था लेकिन उसके बाद जो पूरी तरह से स्पीड ब्रेकर जो बिछाए थे हाईवे पर उसे तोड़ने में कामयाब होते हुए यहां पर प्रेम। अगला जो मैच हो जाएगा सी लायंस गोकर्ण बनाम चौचार वॉरियर्स के बीच। दोनों कप्तानों से गुजारिश है कि टॉस करने के लिए आना होगा। आपके लिए अंतिम कॉल रहेगा सी लायंस गोकर्ण बनाम चौचार वॉरियर्स। फिलहाल हैट्रिक का मौका यहां पर प्रेम के लिए। इस बार खेलने का प्रयास आ गया का लेकिन इस बार गेंद में उछाल काफी कम रहा क्योंकि गति परिवर्तन की थी यहां पर गजा ने। इसके कारण जो परिणाम में भी परिवर्तन होता हुआ क्योंकि बैक टू बैक 6 लगाए थे पूरी तरह से उनके मनोबल को तोड़ने में कामयाब हुए थे लेकिन इस बार रुके नहीं गजा। गति परिवर्तन यानी दिमाग का इस्तेमाल करते हुए डॉट गेंद के साथ एक अच्छी कॉन्फिडेंस दिलाता हुआ ये गेंद गजा को। इस बार फिर से खेला हवा में गेंद जा रही है सीमा रेखा पार, यानी कि इस ओवर में लगने वाला ये तीसरा छक्का। आक्रामक बल्लेबाजी प्रेम द्वारा। महान खिलाड़ी बनने की ओर एक कदम रखते हुए यहां पर प्रेम। जिस तरह से अब तक उनका सीजन रहा पिछले साल में भी जीपीएल में भी और इस साल में भी इस बीबीएल में भी जिस तरह से शुरुआत की एक निश्चित रूप से आने वाले भविष्य के एक महान खिलाड़ी जरूर बन जाएंगे। क्या खूबसूरत बल्लेबाजी यहां पर प्रेम द्वारा। फिर से भटकी हुई गेंद और खेल दिया। इसे देखना होगा गेंद हवा में यहां पर प्रयास जरूर किया था और ये रहा बिग बैशली का 5वां छक्का, यानी प्रेम के बल्ले से निकलता हुआ ये चौथा छक्का पूरी तरह से नेस्तो नाबूद करते हुए यहां पर गेंदबाज गजेंद्रा को हौसले तोड़ते हुए हथियार डालने पर मजबूर करते हुए यहां पर प्रेम। हालांकि बड़ी मछली यानी कि रविराज को जो आउट कर दिया था लेकिन प्रेम भी दिखाते हुए कि अगर तू शेर है तो मैं सवा शेर हूं, तू मैं की इस समय पलड़ा भारी प्रेम यानी रुपेश 11 का 4 छक्के लगा चुके हैं 5 गेंदों में प्रेम। फिर से खेला हुआ शॉट, मिनी हेलीकॉप्टर लॉन्च किया हुआ पर लेकिन टेक ऑफ पे थोड़ी सी परेशानी। 3 ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर जो हो चुका है 40 रन 2 विकेट के नुकसान पर कुल मिलाकर जो 25 रन बनाए इस ओवर में। क्या खूबसूरत शुरुआत। चौचार क्रिकेटर्स के चौचार वॉरियर्स रामराज क्रिकेटर्स के कप्तान यहां पर मौजूद है। सी लायंस गोकर्ण के कप्तान को चौचार वॉरियर्स के कप्तान तथा सी लायंस गोकर्ण के कप्तान से अंतिम
कॉल हो जाएगा। कृपया टॉस करने के लिए आना होगा। गौतम, मुन्ना, संदेश ना, संदेश, संदेश इस समय गेंदबाजी पर। संदेश हालांकि निकनेम मुन्ना के नाम से जाना जाता है, कुमटा ओम स्टार टीम के प्लेयर है, इस बार कालिका फाइटर से शिरकत करते हुए। संदेश इस समय आते ही गेंद और खेल दिया, वहां पर फील्डर मौजूद और बढ़िया कैच, यानी कि बढ़िया जजमेंट, यहां पर बढ़िया जजमेंट, खूबसूरत कैच का प्रदर्शन यहां पर प्रसाद द्वारा देखा। जैसे ही बाउंड्री लाइन के नजदीक है और पूरी तरह से जज करके अपने पैर को संभाल कर इस कैच को पकड़ा, यानी कि प्रेम की बारी जो समाप्त होती हुई, लेकिन आउट होने से पहले अपने टीम के लिए क्या खूबसूरत बल्लेबाजी कर कर आउट हुए, लड़कड़ गए हैं वॉरियर, उनका तालियों के साथ इस्तेमाल करना होगा रुपेश 11 के खिलाड़ियों को। चौथी ओवर प्रगति पर जिसे लेकर आए थे संदेश, यानी कि मुन्ना, आते ही पटकी हुई गेंद जरूर थी लेकिन लाइन लेंथ सही थी और नए बल्लेबाज इस समय स्ट्राइक पर सुशांत। और अंपायर का इशारा, यानी कि बेतुल बिग बैशली की ये पहली अतिरिक्त रन, यानी पहला वाइड रहा मुन्ना के दरमियान। फिलहाल पहली गेंद पर जो विकेट हासिल किया था, एक खतरनाक बल्लेबाज को आउट करने में कामयाब रहे थे मुन्ना। इस बार लो पुलटस गेंद, घुटना टेक, तमाशा देख, और देखा तमाशा, 6 रन के लिए अपना पारी का आगाज करते हुए यहां पर सुशांत। लो पुलटॉस गेंद जरूर थी, घुटना टेक शॉट खेल दिया उसे सीधे बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन के लिए छठा छक्का रहा इस पारी का, यानी कि चौथी ओवर जो प्रगति पर संदेश ने भी अपना अपने इरादे जो स्पष्ट करते हुए यहां पर छक्के के साथ अपने खेल का आगाज कर। इस बार पटकी हुई गेंद, खेला जरूर, हवा में गेंद देखना होगा, बॉलर खुद उसके नीचे, लेकिन कैच तो नहीं पकड़ पाए, लेकिन 2 रन लेने से भी नहीं रोक पाए। पटकी हुई गेंद जरूर थी, लंबी दौड़ लगाई थी बॉलर संदेश ने, लेकिन कैच को पकड़ने में कामयाब नहीं होते हुए यहां पर कुछ भी हो स्कोर में परिवर्तन होता हुआ, स्कोर पहुंचता हुआ अब तक जो चौथी ओवर प्रगति पर 49 यानी 49 रन, 1 शॉट ऑफ 50। इस बार ऑफसाइड के बाहर गेंदबाजी करने का प्रयास था, खेल दिया इसे, गेंद गई सीमा रेखा पार, 2 बाउंस, 4 रन के लिए ताबड़तोड़ बल्लेबाजी, एक छक्का और एक चौका लगाकर अभी तक इस पारी को आगे ले जाते हुए यहाँ पर सुशांत। लोकल प्लेयर है, जानते हैं इस मैदान को, इस मैदान में पले बड़े हैं, इस समय शिरकत करते हुए रुपेश 11 बैतुल के सामने। फिलहाल गेंदबाज अपने आप को सेट करते हुए बॉलिंग मार्ग पर, फिर से पटकी हुई गेंद, फिर से उसी दिशा में, लेकिन इस बार गति परिवर्तन के कारण गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं रहा। डॉट गेंद होती हुई, यानी कि एक स्लॉग ओवर्स में जो डॉट गेंद, यानी कि गोल्डन गेंद, चौथी ओवर जो प्रगति पर जिसे लेकर आए थे संदेश। फिर से पटकी हुई गेंद, इस बार सही कनेक्शन और साथ मिलता हुआ हवा का, जब तू मिले साथ तो मिले सुर मेरा तुम्हारा, फिर
हेलो। थोड़े से अंतराल के बाद, थोड़ी सी तकनीकी खराबी के बाद फिर से आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं आपके सामने हाजिर हूं। इस पारी का ये अंतिम ओवर लेकर राहुल आए थे। चौके के साथ इस ओवर का आगाज किया था, उसके बाद एक छक्का। इस बार फिर से खेला हुआ शॉट ओवर फील्डर मौजूद गौतम, खुद कप्तान अपने आप को प्लेस करते हुए लॉन्ग ऑन की दिशा में। इस बार एक रन के अलावा दूसरा रन लेने का कोई मौका नहीं, यानी कि ताकतवर बल्लेबाज सुशांत जो आएंगे स्ट्राइक पर। चौथार वॉरियर्स के कप्तान से गुजारिश हो जाएगी, इनिंग ब्रेक के अंदर ही आपको आना होगा। इस बार खेला हुआ शॉट और वन बाउंस, 4 रन, यानी कि टप्पा आगे गिरा, गेंद उछली और 4 रन। बेहतरीन स्ट्रोक रहा सुशांत के बल्ले से। चौथार वॉरियर्स के कप्तान को यह अंतिम कॉल रहेगा। इस बार दिशा से भटके, यानी कि अंपायर ने दोनों हाथ बाजुए खोलकर इस वाइड गेंद का इस्तेमाल करते हुए यहां पर अंपायर शाहरुख खान के पोज में आते हुए अतिरिक्त रन का इशारा करते हुए यहां पर फिर से राहुल, राइट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलर। इस बार सीधे जड़ में डाली हुई गेंद थी, खोद के निकाला इसे सुशांत ने। जब तक फील्डर फील्ड करते हैं, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। यहां पर क्या खूबसूरत रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों द्वारा। खास करके तारीफ करूंगा मैं पप्पन की, क्योंकि डेंजर एंड पर वही दौड़ रहे थे, लेकिन दौड़ को कायम रखा और 2 रन चुरा लिए। सही क्रिकेट का प्रदर्शन यहां पर। जब तक आपको चौका छक्का नहीं मिलता तो मौका मिलता है 1 को 2 में बदलने का, 2 को 3 में बदलने का। उसे मौके को बुनाइए, क्योंकि मौका एक ही बार मिलता है जीवन में। इस बार फिर से वाइड लाइन का अटैक करने का प्रयास है यहां पर, और अंपायर का इशारा फिर से वाइड गेंद। थोड़ी से दिशा से भटकते हुए राहुल का प्रयास तो जरूर है कि वाइड आउटसाइड ऑफ स्टंप अटैक करने का प्रयास, क्योंकि डीप एक्स्ट्रा कवर का फील्डर जो रखा है उसे इस्तेमाल में लाने का प्रयास। इस बार वही इस प्रयास में कामयाब होते हुए ओवर की समाप्ति की, यानी कि बारी की समाप्ति होती हुई। पहले बल्लेबाजी करते हुए रुपेश लेवन ने बनाए 3 विकेट खोकर 79 रन, यानी कि 80 रनों का टारगेट रखा है निर्धारित 5 ओवरों में कालिका फाइटर्स सुनकेरी को इस मैच को जीतने के लिए। फिलहाल कुछ ही क्षणों के अंतराल के बाद आंखों देखा हाल सुनाने के लिए आपके सामने हाजिर होगा, लेकिन चौचार वॉरियर्स के कप्तान को यह अंतिम कॉल टॉस करने के लिए आना होगा, वरना आपके अपोजिशन यानी कि सी लायंस गोकर्णा को टॉस विन करार दिया जाएगा। हेलो हेलो।
हॅलो. धन्यवाद सर शैलेश. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा एक भव्य दिव्य आयोजन या क्रिकेट स्पर्धेचा आपण पाहतोय. बेतूळ बिग बॅश आणि या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस, पहिला सामना कालिका फायटर्स विपक्ष रुपेश 11 बेतूल या दोन संघादरम्यान. टॉस जिंकल्यावरती गोलंदाजी करण्याचा निर्णय कालिका फायटर्स क्रिकेट संघाचा, परंतु बेतूल रुपेश 11 बेतूल क्रिकेट संघाने 5 षटकादरम्यान 79 रन 79 धावा धावपलकावरती जमवल्या. 80 रनचं टार्गेट या सामन्यादरम्यान ठेवण्यात आलं. कमालीची फटकेबाजी पहिल्या इनिंग दरम्यान आक्रमक क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि आता 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग करायचा आहे कालिका फायटर्स क्रिकेट टीमला. विनंती असेल कालिका फायटर ओपनिंग बॅटर्स, आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. एटी रनच्या टार्गेटचा पाठलाग आहे. हा टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये या. पहिला सामना या स्पर्धेचा बेतूळ बिग बॅश ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. एक भव्य दिव्य आयोजन, मानाची आणि अभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा या मैदानावरती चौफेर फटकेबाजी करण्यासाठी असलेल्या पोषक मैदान. आणि या पोषक मैदानावरती पहिल्या इनिंग दरम्यान 5 षटकादरम्यान 79 रन 79 धावा धावपलकावरती पाहायला मिळाल्या. 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. या सेकंड इनिंग दरम्यान कालिका फायटर्स क्रिकेट टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पावलं टाकताना पाहायला मिळत आहेत. कालिका फायटर्स क्रिकेट टीमकडून या 80 धावांचा पाठलाग करण्यासाठी निलेश आणि त्याच्या साथीला विनय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. कालिका फायटर्स क्रिकेट टीमकडून 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग आजच्या दिवसातील पहिला सामना. परंतु हा पहिला सामना जर पाहिला तर एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग, एका मोठ्या टार्गेटचा पाठलाग या सामन्यादरम्यान पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला विनय, स्ट्रायकिंग एंड वरती विनय, नॉन स्ट्रायकिंग एंडला निलेश ही सलामीची जोडी. 80 धावांचा पाठलाग राईट हँडर बॅटर. स्ट्रायकिंग एंडला पंचांचा ऑफिशियल सिग्नल कॉमेंट्री बॉक्स एंडमध्ये तर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गक्रमणावरती रविराज हा गोलंदाज. पहिलं षटक प्रारंभीचं पॉवर प्लेचं षटक, 2 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन ऑन सेटला मिड विकेट लॉंग ऑन तैनात. पहिला चेंडू कव्हरला खेळा, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तैनात. चेंडू अडवलाय, धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजाने थांबवलाय. जोखमीची धाव न घेता तो मैदानात प्रयत्न थांबवलाय. 80 धावांचा पाठलाग करायचा. सुरुवातीचं प्रारंभीचं पहिलं षटक ज्यामध्ये मोठे फटके सातत्याने खेळावे त्या दृष्टिकोनातून मैदानात सलामीची जोडी. विनय स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. स्लॉक करण्याचा प्रयत्न थोडासा सफल झाला. आडवा बॅटने ऑन साईडला मिड विकेट स्क्वेलेगचं क्षेत्र भेदण्याचा प्रयत्न बॅटर विनयचा, परंतु हा देखील प्रयत्न जर पाहिला तर तो देखील पाहिला तर अपयशी ठरतो मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीचं पहिलं षटक, प्रारंभीचं षटक, आक्रमण जे सातत्याने करणं खूप महत्त्वाचं कालिका फायटर्स क्रिकेट टीमला, कारण 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग करतोय या 5 षटकादरम्यान. 80 धावांचा पाठलाग एवढा सोपा नसेल, परंतु तो सोपा बनवण्यासाठी त्या आक्रमण मैदानात करावं लागेल. सुरुवातीच्या 2 चेंडूंचा विचार केला तर अगदी अचूक टप्प्यावरती. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळा, लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय झेलखाली. अगदी चेंडू हाताला लागत असताना सीमारेषा पलीकडे निघतोय. पहिला षटकार विनयच्या बॅटमधून या डावातील निघताना पाहायला मिळतोय. आणि या षटकाने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचं खातं उघडतं या धावपलकावर. संधी झेल घेण्याची, परंतु क्षेत्ररक्षकडून झालेले चूक आणि त्यानंतर चेंडू जर पाहिला तर लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. विनयच्या बॅटमधून हा पहिला षटकार या इनिंग मधील आणि या स्पर्धेदरम्यान देखील 6 धावाने त्याने स्वतःचं खातं उघडलंय. यावेळी शॉर्ट चेंडू, कटचा फटका, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळलाय डीप पॉईंटला. पहिले धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानात चालू केलाय दोन्ही फलंदाज आणि जोपर्यंत फेक आले मैदानाच्या आतमध्ये या 2 धावा निघतात विनयच्या बॅटमधून. सुरुवातीला थोडासा अडखळला मैदानाच्या आतमध्ये, थोडासा तो दबाव पाहायला मिळाला गोलंदाजाचा, परंतु त्यानंतर एका मोठ्या फटक्याने तो दुनावलेला आत्मविश्वास मैदानाच्या आतमध्ये. विनयच्या बॅटमधून धावा निघतात. या 2 धाव्याने सांघिक धावसंख्या 8 धावा धावपलकावर, 8 रन स्कोअर बोर्डवरती.
यावेळी चांगला फटका, पुन्हा एकदा स्टेट डाऊन डी ग्राउंडचा फटका. वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आणखी एक दमदार फटका विनयच्या बॅटमधून या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान निघताना पाहायला मिळतोय. यावेळी आडव्या बॅटने स्लॉक केला ऑन साइडला स्क्वेलिंगला चेंडू हवेत आणि हवेत वेलेला चेंडू जाईल डीप स्क्वेलिंगला सीमारेषेच्या अगदी जवळ. त्या ठिकाणी चेंडू अडवण्यात आला, स्थिरावलाय चेंडू. 2 धावा पुढे झाल्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न ढिलाई क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले चेंडू थ्रो करण्यासाठी आणि त्याचाच फायदा उठवत असताना या 3 धावा निघतायत. रनिंग बिटवीन द विकेटमध्ये या 3 धावा विनयच्या बॅटमधून आणि त्याच्या साथी फलंदाजाच्या सोबतीने निघताना पाहायला मिळतात आणि या 3 धाव्याने सांघिक धावसंख्या धावपलकावर 15 धावा बिनबाद पाहायला मिळतात. 15 रन विदाउट लॉस या स्कोअरबोर्डवरती. आफ्टर कम्प्लिशन 1 ओव्हर एका षटकाच्या समाप्तीनंतर 80 धावांचा पाठलाग 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना 15 धावा या धावपलकावर. दुसऱ्या षटकाची सुरुवात असलेल्या गोलंदाजी मार्गक्रमणावरती हरीश हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक 15 धावांचं आणि त्यानंतर आता हरीश आलाय गोलंदाजी मार्गवरती विकेट प्राप्त करण्यासाठी. हरीशचा पहिला चेंडू ऑन साइडला फटका क्रॉस बॅटने खेळला मिड विकेटला डीपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा अथक प्रयत्न, परंतु एका टप्प्यानंतर क्षेत्ररक्षकाला देखील चेंडूने बीट केलाय. सीमारेषा पलीकडे निघणारा हा चौकार विनयच्या बॅटमधून आणि या चौकाने सांघिक धावसंख्या धावपलकावर 19 धावा 19 रन्स विदाउट लॉस या स्कोअरबोर्डवरती. आक्रमण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये 80 धावांचा पाठलाग 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग. यानंतर सामना साई लायन्स गोकर्णा सी लायन्सचा गोकर्णा आणि चौकार वॉरियर्स या दोन संघादरम्यान. टॉस जिंकलाय गोकर्णा क्रिकेट टीमने. यावेळी इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळला डीपमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पहिले धाव वेगात गतीने पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू केलाय दोन्ही फलंदाजाने जोपर्यंत थ्रो करण्यात आलाय. 2 धावा या चेंडूवरती निघतात. सांघिक धावसंख्या 2 धाव्याने देखील धावपलकावरती 21 धावा. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर दुहेरी धाव विनयच्या बॅटमधून धावा निघतायत या सामन्यादरम्यान. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा शफल झालाय. स्लॉक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न विनया बॅटरचा पंचांचा इशारा पोहोचला. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव असेल संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये आणि या अतिरिक्त धाव्याने सांघिक धावसंख्या 22 धावा धावपलकावर. सिंगलने बऱ्याच वेळानंतर स्ट्रायकिंग एंडवरती निलेश हा बॅटर पोहोचलाय. मागील काही चेंडू जर पाहिले तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरून विनयची फलंदाजी त्याने पाहिली. मोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहिले, परंतु यावेळी स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर निलेश स्ट्रायकिंग एंडवरती इतर पाहायला मिळतो. तो सज्ज असेल पहिला चेंडू फेस करण्यासाठी या इनिंग दरम्यान. यावेळी चेंडू खोदून काढला. मिस टायमिंग फटका शॉर्ट कव्हरला झेलची संधी. पहिला धक्का बसेल कालिका फायटर्स क्रिकेट टीमला. निलेश माघारे परतेल. बनेल डगआउटचा शिकार, गोल्डन डकचा शिकार. एक बाद सांघिक धावसंख्या धावपलकावरती 22 धावा 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना कालिका फायटर्स क्रिकेट टीम या महत्वाच्या लढती दरम्यान. टू रन लॉस ऑफ 1 विकेट.
सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळवले निलेश या बॅटरची सलामीचा फलंदाज जो काही तर पाहिलं तर मागील चेंडूपासून नॉन स्ट्राईक एंडला परंतु स्ट्राईक मिळाल्यानंतर मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात आपले विकेट गमावून तो माघारी परततोय. पण तो डगआउटचा शिकार निलेश या बॅटर 0 धावसंख्येवरती बाद झालाय. 80 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात तर विनय याने चांगली केली आपल्या संघासाठी. परंतु निलेश माघारी परतल्यानंतर मैदानात नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळतो. वन डाऊन बॅटर विनय याची साथ देण्यासाठी. नवीन बॅटर मैदानात टाकी एंडवरती संदेश. हरीश गोलंदाजी मार्कवरती राईट अप ओव्हर द विकेट असेल. यावेळी समोरच्या दिशेने फटका खेळला लॉंग ऑनला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक परंतु भरून राहील प्रेक्षक. चेंडू डीप लॉंग ऑनच्या वरून सीमारेषा पलीकडे जाईल 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना क्रॅकिंग षटकार मैदानात निघाला हरीशच्या विरोधात आणि या षटकाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 28 रन लॉस ऑफ 1 विकेट. 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. मैदानात उतरल्या मोठ्या फटक्याने स्वतःच्या इनिंगची सुरुवात केली आहे. संदेश या बॅटरने 6 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या 28 रन. 28 धावा धावपलकावर. 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी अशा प्रकारची फटकेबाजी होणं खूप महत्वाचं आहे. मोठे फटके सातत्याने निघणं हे अति आवश्यक असेल कालिका फायटर्स क्रिकेट टीमला. कारण ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग दरम्यान फलंदाजी मैदानात पाहायला मिळाली रुपेश 11 बेतुल क्रिकेट संघाकडून ती फलंदाजी मैदानात त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळ आहे. चेंडू हवेत बराच वेळ लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जज करतोय. पोहोचलाय झेल खाली टिपलाय झेल. संदेशचा संपलाय खेळ मैदानाच्या आतमध्ये. हरीशने दुसरा धक्का दिलाय प्रतिस्पर्धी कालिका फायटर्स क्रिकेट टीमला. सांघिक धावसंख्या 2 बाद. 28 धावा धावपलकावरती. 28 रन लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कंप्लीशन 2 ओव्हर्स. दोन षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या 28 रन लॉस ऑफ 2 विकेट. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग 80 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान प्रत्युत्तर देतो मैदानाच्या आतमध्ये कालिका फायटर्स क्रिकेट संघ. परंतु हे प्रत्युत्तर जर पाहिलं तर थोडंसं कमी मैदानात पाहायला मिळते. कारण सुरुवात जर पाहिली तर विनयकडून आक्रमकरित्या मैदानात झाले परंतु विनय मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर 2 फलंदाज माघारी परतत बनतात डगआउटचे शिकार. ज्यामध्ये निलेश गोल्डन डकचा शिकार. संदेश माघारी परतल्या वैयक्तिक एक षटकार ठोकत असताना आणि नवीन फलंदाज विनय याची साथ देण्यासाठी दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडूंचा खेळ बाकी अजून विजयासाठी एक मोठा टप्पा गाठायचा आहे. मोठा पल्ला गाठायचा आहे कालिका फायटर्स क्रिकेट टीमला. रिक्वायर्ड रन रेट जर पाहिलं तर 17.73चं पाहायला मिळतंय. प्रति षटकादरम्यान जवळपास 18 धावा आता कराव्या लागतील कालिका फायटर्स क्रिकेट टीमला या सामन्यादरम्यान. नवीन बॅटर मैदान नॉन स्ट्राईक एंडवरती प्रसाद पाहायला मिळतो आणि गोलंदाजीत बदलाव रुपेश 11 बेतुल क्रिकेट टीमकडून. यावेळी चांगला चेंडू हलक्या त्याने ड्राईव्ह केला. शॉट कव्हरला चेंडूचा प्रवास 1 धाव या चेंडूवरती मेल विनय या बॅटरला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 29 धावा धावपलकावर. दीपेश गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक पहिला स्पेल दीपेश याचा रुपेश 11 बेतुल क्रिकेट टीमकडून. राईट ऑफ ओव्हर द विकेट तो सज्ज पाहायला मिळतोय. यावेळी चेंज ऑफ पेस फुल टॉस चेंडू आडवा बॅटने फटका ऑन साइडला मिड विकेटला चेंडू केलाय फरार. सीमारेषा पार. प्रसादच्या बॅटमधून दमदार क्रॅकिंग चौकार मैदानात निघालाय. चेंज ऑफ पेस मैदानाच्या आतमध्ये कमी गतीने चेंडू टाकला. फिंगर रोल केले होते परंतु फुल टॉस चेंडू बनलाय प्रसाद या बॅटरसाठी आणि या फुल टॉस चेंडूवरती टोल वसूल केला या चौकाने बॅटर प्रसाद याने आणि या चौकाने सांघिक धावसंख्या 33 रन लॉस ऑफ 2 विकेट. प्रेम हा गोलंदाजी मार्कवरती. या तिसऱ्या षटकादरम्यान राईट ऑफ ओव्हर द विकेट असेल स्ट्राईक एंडला प्रसाद. यावेळी चांगला चेंडू फिंगर रोल केले पुन्हा एकदा आणि चेंडू जर पाहिला तर पडल्यानंतर हलका स्विंग होत असताना विकेट किपरकडे पोहोचलाय. सुरुवातीला फलंदाजाच्या शरीरावरती देखील आदळल्या परंतु त्यानंतर विकेट किपर द्यायचं देखील कौतुक कारण अगदी क्लोज विकेट किपिंग त्या ठिकाणी चेंडू रोखत असताना हा निर्धाव चेंडू या धावपलकावरती.
लोअर फुल टॉस चेंडू ऑन सेटला फटका. चेंडू स्क्वेअर लेगला जाईल वेगात गतीने गोळीच्या वेगाने सीमा रेषा पलीकडे 6 धावांसाठी. प्रसादच्या बॅटमधून हा दमदार षटकार मैदानाच्या आतमध्ये निघताना पाहायला मिळतो. लोअर फुल टॉस चेंडूवरता बॉटम हँडचा चांगला वापर करत स्क्वेअर लेगला बेचा झोकाडे त्याचबरोबर जो क्रॅकिंग फटका 6 धावांसाठी. षटकार निघतोय मैदानाच्या आतमध्ये प्रेमच्या विरोधात आणि या षटकाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 39 रन 39 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉनस्ट्रायकी एंडला पैकी रनआउटची संधी. पंचांकडे नजरा फिरल्यात आणि पंचांनी आता तिसऱ्या पंचांकडे पाठवले. रनआउटचा हा डिसिजन. प्रसाद आपल्या पॉपिंग क्रेज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय की नाही हे आता नक्कीच पाहायला जाईल आमच्या तिसऱ्या पंचांकडून. तीन कॅमेऱ्यांसोबत या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण tenniscricket.in या वाहिनीवरून. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. बेतुल बिग बॅश ही क्रिकेट स्पर्धा एक भव्य दिव्य आयोजन, एक देखणं आयोजन आणि सन्मानाची आणि अभिमानाची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. गाभीत समाज एकत्र येत असताना या भव्य दिव्य या स्पर्धेचं आयोजन करत असताना आजच्या पहिला दिवस नवीन वर्षातील एक मोठी स्पर्धा, नवीन पर्व या स्पर्धेचा आपण पाहतोय. आजच्या पहिल्या दिवसातील ही पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही बलाढ्य आणि रणधुरंदर क्रिकेट संघाच्या दरम्यान रंगताना पाहायला मिळते. पहिल्या इनिंग दरम्यान 79 धावा 79 रन 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग, 80 धावांचा पाठलाग. फलंदाज नॉट आउट असेल आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षितरित्या पोहोचलाय. 1 धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या 40 रन 40 रन या धावपलकावर. 22च्या स्वरूपात 1 धाव जी संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये जोडली जाईल. स्ट्रायकी एंडवरती विनय पोहोचलाय. फुल टॉस चेंडू अशफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालाय. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि पंचांचा इशारा आलाय कॉमेंट्री बॉक्सकडे. दोन्ही हात समांतर होत असताना अवांतर धावेचा अतिरिक्त धावा या चेंडूवरती या स्क्वेअर स्वरूपात आणि त्याचबरोबर बायच्या स्वरूपात देखील 2 धाव्याने सागिक धावसंख्या 42 धावा. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू थोडीशी गती कमी होती. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फलंदाज प्रसाद याचा. परंतु यावेळी जर पाहिलं तर चेंडू बॅटला न लागता बॅटला चेंडू स्पर्श करतोय. 1 धाव या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सागिक धावसंख्या 43 रन. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन. 3 ओव्हर 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय धावपलकावरती. 43 धावा बनल्यात 2 गड्यांच्या मोबदल्यात. .43 रन लॉस ऑफ 2 विकेट. 43 धावा या धावपलकावरती. 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 12 चेंडू आणि 37 धावा इक्वेशन या सामन्याचं. 12 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 37 रन्स टू विन. 12 चेंडू आणि 37 धावा. या खेळपट्टीचा विचार केला तर राईट हँडर बॅटरसाठी हवेचा ॲडव्हान्टेज आणि तो हवेचा ॲडव्हान्टेज त्याचा फायदा उठवावा लागेल. प्रसाद आणि बॅटर विनय याला. चौथ्या षटकाची सुरुवात राईट अप ओर द विकेट असेल गोलंदाज. पहिला चेंडू आडवा बॅटने समोरच्या दिशेने खेळण्या स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सुरुवातीला पोहोचला. त्यानंतर पेकी करत असताना या 2 धावा या चेंडूवरती. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं या चेंडूवरती आणि त्याचमुळे याचा फायदा उठवत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा पूर्ण करतात आणि या दुहेरी धावेने सागिक धावसंख्या 45 रन लॉस ऑफ 2 विकेट. 45 धावा या धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. दीपेश गोलंदाजी मार्गक्रमणावरती. चौथं षटक स्लॉग षटक. 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता. 11 बॉल्स 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्राईक एंडवरती प्रसाद. यावेळी आडव्या बॅटने फटका ऑन साइडला डीप काव कोडला. चांगलं क्षेत्ररक्षण. कमालीचं झेल टिपले डीप काव कोडच्या क्षेत्ररक्षकाने प्रसादची खेळी मैदानात समाप्त केली. कमालीचं झेल मैदानाच्या आतमध्ये. कॅच ऑफ द मॅच या सामन्यातील फलंदाज प्रसादची खेळ समाप्त होताना पाहायला मिळते. तिसरा हादरा बसलाय कालिका फायटर्स क्रिकेट टीमला. सागिक धावसंख्या 3 बाद धावपलकावरती 45 रन. कमालीचं झेल कमालीचं क्षेत्ररक्षण. ज्यावेळी दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानात होत असतं त्यावेळी गोलंदाज देखील चांगले गोलंदाजी मैदानात करत असतो. यावेळी जर मैदानात पाहिलं तर प्रसादचा तो कमालीचा झेल मैदानात टिपला. क्षेत्ररक्षण डीप काव कोडला.
नवीन बॅटर गौतम मैदानात दाखल होतोय. 3 बाद सांघिक धावसंख्या 45 धावा धावपलकावरती 80 धावांचा पाठलाग. अजूनही 35 धावांची आवश्यकता. चौथं षटक स्लॉक षटक ज्यामध्ये गोलंदाजी मार्गक्रमणावरती दीपेश गोलंदाजी मार्गवरती राईट अप ओव्हर द विकेट असेल. यावेळी चेंडू समोरच्या दिशेने खोदून काढलाय. लॉंग ऑफला चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. नवीन बॅटर आणि मैदानात दाखल झाल्याबरोबर मोठ्या फटक्याने सुरुवात केली स्वतःच्या इनिंगची. या षटकाने सांघिक अर्धशतक धावपलकावरती 51 रन लॉस ऑफ 3 विकेट 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारा नवीन फलंदाज आक्रमण सातत्याने मैदानात करतोय, परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आपल्या संघाचा डाव सावरत असताना धावांचा पाठलाग करत असताना विनय एका बाजूने मैदानात पाहायला मिळतोय. कालिका फायटर्स क्रिकेट टीमसाठी लढताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. गौतम स्ट्रायकी एंडला. यावेळी अक्रॉस बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पुढे टाकला. ऑन सेटला फटका खेळण्याचा जो प्रयत्न गौतम याचा तो प्रयत्न अपयशी ठरतो. निर्धाव चेंडू या धावपलकावर. मागील चेंडू समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका लॉंग ऑफच्या वरून. त्यानंतर हा चेंडू जर पाहिला तर वेगवान चेंडू जो निर्धावने गेला धावपलकावर. सांघिक धावसंख्या 51 रन 51 धावा धावपलकावरती. यावेळी सफल झालाय. चेंडू पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप वर दूर सीमारेषा पलीकडे. अजून एक दमदार क्रॅकिंग फटका गौतमच्या बॅटमधून आणि या षटकाने सांघिक धावसंख्या 57 रन. मोठे फटके निघतायत मैदानाच्या आतमध्ये. काही चेंडूवरती फलंदाला रोखलं देखील जाते, परंतु काही चेंडूवरती फलंदाजांचं प्रत्युत्तर फलंदाजांचं पलटवार मैदानाच्या आतमध्ये या 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग करत असताना 7 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 7 बॉल रिक्वायर्ड 23 रन्स टू विन. गौतम स्ट्रायकी एंडला. आतापर्यंत 2 षटका निघाले गौतमच्या बॅटमधून. यावेळी ओव्हरपेच चेंडू समोरच्या दिशेने फटका लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. चेंडू पुन्हा एकदा प्रेक्षक वर्गात. गौतमच्या बॅटमधून आणखी एक दमदार क्रॅकिंग षटकार मैदानाच्या आतमध्ये आणि या षटकाने सांघिक धावसंख्या धावपलकावर 63 रन 63 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. खेळ समाप्त झालाय 4 षटकांचा आणि आता विजयासाठी 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 6 बॉल 17 रन रिक्वायर्ड टू विन. कालिका फायटर्स क्रिकेट टीमला या सामन्यादरम्यान 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग 80 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये. परंतु ज्याप्रमाणे फलंदाजी मैदानात केली आहे या चौथ्या षटकादरम्यान गौतम या बॅटरने पूर्णपणे सामना जर पाहिला तर कालिका फायटर क्रिकेट टीमसाठी ऑन केलाय. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गवरती पप्पन. अंतिम षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी. करायचे आहे 17 धावा आहे 6 चेंडूवरती. विनय स्ट्रायकी एंडला सलामीचा फलंदाज जो सेट झाला या सामन्यात. पप्पनचा पहिला चेंडू आखूट टप्प्याचा शॉट ऑफ द लेन पद्धतीचा चेंडू. पुलचा फटका स्क्वेअर लेगला खेळाय. एकच धाव मिळेल या चेंडूवरती. विनय या बॅटरला आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या 64 रन 64 धावा धावपलकावरती. 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. या स्पर्धेतील पहिला सामना बेतुल बिग बॅश ही क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेतील पहिला सामना रोमहर्षक आणि उत्कंठवर्धक देखील मैदानात रंगलाय. पुढे टाकलाय चेंडू समोरच्या दिशेने फटका लॉफ्ट केलाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्यांना झेल टिपला जाईल. गौतमची खेळ मैदानात महत्वपूर्ण षटक समाप्त होताना पाहायला मिळते. पप्पनने विकेट मिळवली आपल्या संघासाठी या अंतिम षटकात आणि ही विकेट मिळवत असताना आता सांघिक धावसंख्या जर पाहिले तर स्थिरावली आहे. 64 रन लॉस ऑफ 4 विकेट 64 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. या महत्वाच्या क्षणी ही विकेट नक्कीच या सामन्याला टर्निंग पॉइंट असेल. गौतमच्या बॅटमधून मागील षटकात जर पाहिलं तर कमालीचे फटके 3 षटका निघाले गौतमच्या बॅटमधून, परंतु यावेळी मोठ्या फटक्याचा तो पुन्हा एकदा इरादा आणि त्या प्रयत्नात त्याची विकेट मात्र जर पाहिले तर पप्पनने मिळवले आपल्या टीमसाठी. नवीन बॅटर मैदानात विनय याची साथ देण्यासाठी कृष्णा स्ट्रायकी एंडवरती असेल. 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता.
यावेळी ऑनसाईडला फटका खेळलाय. डीप कावकोडचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अगदी वेगात गतीने चेंडू अडवलाय. त्यानंतर फेक होत असताना एकच धाव मिळाली या चेंडूवरती कृष्णा या बॅटरला आणि एकेरी धावाने सागिक धावसंख्या 65 रन या स्कोर बोर्डवर. विजयासाठी 3 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 3 बॉल्स रिक्वायर्ड 15 रन्स टू विन. विनयला आता या चेंडूवरती मोठा फटका खेळावाच लागेल तरच या सामन्यात येणाऱ्या 2 चेंडूवरती थोडंसं आव्हान सोपं बनेल. 3 चेंडू आणि 15 धावा गोलंदाजी मार्कवरती पपन राईट अप ओव्हर द विकेट. शफल झालाय फटका खेळ्यात ऑन साईडला लॉंग लेगच्या क्षेत्रात वेगात गतीने चेंडू ट्रॅव्हल करेल. सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी विनयच्या बॅटमधून दमदार चौकार एकतरा पाहायला मिळतोय. पप्पनच्या विरोधात महत्वपूर्ण षडी आणि या चौकाडे सांघिक धावसंख्या धावपलकावरती 69 रन 69 धावा धावपलकावर. 2 चेंडू आणि 11 धावांची आता आवश्यकता विनयच्या बॅटमधून. या सामन्यादरम्यान जर पाहिले तर या 80 धावांचा पाठलाग करत असताना ही मॅरेथॉन खेळ मैदानात साकारली जाते. वन मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये तो लढताना पाहायला मिळतोय. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला फटका जरूर खेळण्यात धाव घेण्याचा प्रयत्न परंतु मेल फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 70 रन लॉस ऑफ 4 विकेट 70 धावा धावपलकावरती. 1 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता कालिका फायटर्स क्रिकेट टीमला परंतु कमबॅक केले. रुपेश 11 बेतुल क्रिकेट टीमने कमी गतीने चेंडू टाकला. आडवा बॅटने फटका खेळला हवेत निघालेला चेंडू जाईल स्क्वेलेकच्या वरून सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती षटकार निघालाय जरूर परंतु हा षटकार येण्यास थोडासा उशीर झालाय. कालिका फायटर्स क्रिकेट टीमला कडे या सामन्यात 3 धावांनी पराभूत व्हावं लागतंय. कालिका फायटर्स क्रिकेट टीमला 80 रनच्या टार्गेटचा पाठलाग 76 रन या स्कोर बोर्डवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि या पहिला सामना समाप्त होत असताना या सामन्यात विजय प्राप्त केलाय रुपेश 11 बेतुल क्रिकेट टीमने. विजेत्या संघाचा हार्दिक अभिनंदन. पराभूत क्रिकेट टीमला पुढील सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. यानंतर सामना यानंतर सामना सी लायन्स गोकर्ण आणि चौचार वॉरियर्स या 2 टीममध्ये टॉस जिंकलाय. सी लायन्स गोकर्ण क्रिकेट टीमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या सामन्यादरम्यान. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल. कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसासाठी वेलकम असेल संतोष मरे आणि त्याचबरोबर शैलेश सर यांचं या सामन्यासाठी.